मस्साजोग या गावात शरद पवार यांनी भेट दिलेली आणि मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची त्यांनी सांत्वन केलेलं आहे, त्यांना भेटलेलं आहे आणि जी वैभवी आहे, वैभवी देशमुख मयत संतोष यांची मुलगी, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा शरद पवार यांनी ठिकाणी घेतलेली आहे. ताई, काय म्हणशील, काल मुख्यमंत्र्यांनी जे काही तू ऐकलं असेल, कारवाई केली, पोलीस अधीक्षकांची बदली केली, मोका लावल्या आरोपीवर, कुटुंबाचं समाधान आहे? फक्त न्यायच मागते मी, मला दुसरं काही नको, तो पण लवकरात लवकर. तुमच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार साहेबांनी घेतली? हो, घेतलेली आहे त्यांनी. काय एकंदरीत पोलीस ज्या पद्धतीने काम करते, थोडीशी नाराजी आहे तुमची अजूनही का ठीक आहे, थोडं चाललंय? नाराजी तर असणारच, कारण की इतका वेळ का लागतोय? 13 दिवस झाले ना. आज तुम्ही आतापर्यंत 4च आरोपी पकडलेत, बाकीच्यांचं काय? आणि मग न्याय तर कधी भेटणार? तर लवकरात लवकर पाहिजे आम्हाला, दुसरं काही नको. एक फार महत्वाचं त्या ठिकाणी बोलली पवार साहेबांना की 7 आरोपी अटक करून काही भागणार नाही, त्यांचे सूत्रधार पुन्हा 7 गुंड तयार करतील. तुझ्या मनात भीती अजूनही आहे? भीती मला एवढंच वाटतंय की जी आज परिस्थिती माझ्या आणि माझ्या कुटुंबावर आहे ती दुसऱ्या कोणावर नसून, म्हणून मी एवढंच सांगते की जो मेन सूत्रधार आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या. भीती आहे कुटुंबाला अजून? भीती तर असणारच ना. आज माझे पप्पा इतके होते, त्यांनी समाजासाठी इतकं केलं, तर सामान्य व्यक्तीचं काय? तो कसा वावरेल या जगात? भावनिक झालेली आपण जास्त तिला प्रश्न नको विचारायला. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाव, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग.